Welcome to the Sapna's Homeschooling channel. Dear friends, today we will solve practice set 12 from the third lesson HCF and LCM. Here we have two questions. First one is to find the HCF and second one is find the HCF by the division method and reduce to the simplest form. म्हणजे आपल्याला इथे दोन प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. एक तर HCF काढा म्हणजे आपण कॉमन फॅक्टर्स काढणार आणि कॉमन फॅक्टर्स मधून आपल्याला HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. जर आपण कॉमन फॅक्टर काढले तर आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय तो फाइंड आउट करता येतो. आणि इथे सेकंड क्वेश्चन काय आहे तर HCF फाइंड आउट करायचं आहे म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं आहे पण तो डिव्हिजन मेथडने काढायचं आहे. ओके, चला आपण सॉल्व्ह करूयात आपले क्वेश्चन्स. द फर्स्ट क्वेश्चन इज 25 and 40. आता 25 आणि 40चा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढण्यासाठी पहिले आपण याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे. प्राईम फॅक्टर्स मग आता आपण 25 चे करू. 25 चे काय येणार तर 5 into 5. ओके, आणि 40 चे कॉमन फॅक्टर काय येणार आहेत 40 चे येणार आहेत 2 into 20, मग 2 into 2 into 10, मग 2 into 2 into 2 into 5. आलं लक्षात. हे आपले 40 चे कॉमन फॅक्टर्स आहेत आणि 25 चे तर 5 into 5 आहेत. आता मला सांगा याच्यामध्ये कॉमन काय काय दिसतात बघा. आपल्याला कॉमन नंबर्स फाइंड आउट करायचे. इथे 5 आहे, इथे पण 5 आहे. आता इथे बघा 2 आहे पण वरच्या 25 च्या याच्यामध्ये कॉमन मध्ये 2 कुठेच दिसत नाहीये ना. म्हणजे 2 2 2 ए 25 मध्ये नाहीये आणि हा सेकंड 5 आहे तो इथे नाही म्हणजे 5 इथे एकदाच आलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला HCF काय मिळतो 5. 5 is only common factor, therefore HCF is equal to 5. Let's solve the second question. Now the second question is 56 and 32. आता 56 and 32 चे आपल्याला HCF फाइंड आउट करायचं आहे. मग आधी आपण 56 चे कॉमन फॅक्टर काढूया. 2 ने डिवाइड होतो की नाही. कॉमन फॅक्टर आपल्याला फॅक्टर्स कसे काढायचे माहिती आहेत ना प्राईम फॅक्टर्स. तर पहिला स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण याला डिवाइड करायचं. मग आपण स्मॉलेस्ट प्राईम नंबर काय 2 आहे. 2 ने डिवाइड होतो ना याला पूर्ण, मग आपण 2 ने डिवाइड करू. काय तर 2 into 28. 28 ला पण 2 ने डिवाइड होतो मग 2 into 2 into 14. आता 14 ला पण 2 ने डिवाइड होतो मग 2 into 2 into 2 into 7. 7 इज अ प्राईम नंबर. मग स्टॉप झालं इथे. मग आपण 32 चे काढू. 2 into 16, 2 into 2 into 8. आलं लक्षात. 16 ला 2 ने डिवाइड केल्यावर 8. मग 2 into 2 into 2 into 4, 2 into 2 into 2 into आता 4 ला पण 2 ने डिवाइड करता येतं मग 2 into 2. हे आपले कॉमन फॅक्टर झाले. आता इथे बघा 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 into 2 32. आलं लक्षात. आता आपल्याला कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय की जे फॅक्टर्स आपले 56 मध्ये पण आहेत आणि 32 मध्ये पण आहेत. ओके, तर 56 मध्ये आणि 32 मध्ये जे कॉमन फॅक्टर ते कोणते कोणते आहेत बघा. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. एक नंबर एकदाच घ्यायचा. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. इथे 3 times 2 आहे, इथे 3 times 2 आहे. आता इथे 2 आहे. ओके, पण हा 4 times जो 2 आहे तो इथे नाहीये 4 times. ओके, इथे फक्त 3 times आहेत आणि इथे 7 आहे पण इथे 7 नाहीये. मग कॉमन फॅक्टर्स काय काय मिळाले आपल्याला 2 into 2 into 2. Therefore HCF is equal to 2 into 2 into 2 8. ओके, चलो नेक्स्ट सॉल्व द लेट्स सॉल्व द थर्ड क्वेश्चन. आता इथे बघा इथे 3 नंबर दिलेले आहेत आपल्याला आणि तिघांचा कॉमन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता 40, 60 आणि 75. आपण काय करायचं तिघांचे पण आपण आता प्राईम फॅक्टर्स काढू. 40 चे 5 प्राईम फॅक्टर्स काय होणार आधी आपण 2 ने डिवाइड करू. 2 into 20. आता 20 ला परत 2 ने डिवाइड होतो ना मग 2 into 2 into 10. आता बघा इथे 2 into 2 into 2 into 5 हे झाले 40 चे कॉमन फॅक्टर्स. मग 60 चे करायचे आपण 2 into 30, 2 into 2 into 15. आणि मग काय होणार 2 into 2 into आता 2 ने नाही डिवाइड होणार याला. आता 3 ने डिवाइड होणार 3 into 5. हे झाले 60 चे कॉमन फॅक्टर्स आणि आपण आता 75 चे करू.
75चे काय होतात, 75ला आपल्याला 2 ने पण नाही डिवाइड करता येत आणि 3 ने पण नाही डिवाइड करता येत. 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने काय करणार आपण, 3 × 25 करणार. ओके, आणि मग परत 3 × आता 25ला 5 ने डिवाइड होतो, मग 5 × 5 हे झाले 75चे कॉमन फॅक्टर्स. आलं लक्षात. आता आपल्याला बघायच्यामध्ये तिघांमध्ये कोण कोण कॉमन फॅक्टर आहेत ते फाइंड आउट करायचे. तिघांमधले कॉमन फॅक्टर, तर आपला 2 कॉमन आहे का बघा. 2 40 मध्ये आहे, 2 60 मध्ये आहे, पण 2 इथे नाहीये. आता 3 बघा, 3 75 मध्ये पण 60 मध्ये नाहीये आणि 40 मध्ये पण 3 नाहीये. मग एकच कॉमन फॅक्टर आपल्याला मिळतो, तो म्हणजे 5. 5 75 मध्ये पण आहे, 5 60 मध्ये पण आहे आणि 5 40 मध्ये पण आहे. आलं लक्षात. म्हणजे आपला इथे कॉमन फॅक्टर काय म्हटलंय, 5. मग हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असणार आहे, तो पण 5 असणार आहे, कारण 5 इज द ओनली कॉमन फॅक्टर. मग इथे आपण लिहूया 5 इज ओनली ओके. लेट सॉल्व द फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन काय बघा, 16 आणि 27. आता 16चे कॉमन फॅक्टर काय होणार आहेत, 2 × 8, मग 2 × 2 × 4 आणि 2 × 2 × 2 × 2. ओके, आणि मग आपले 27चे कॉमन फॅक्टर काय होणार आहेत, 3 × 9, 9 3 जा 27, मग 3 × 3 × 3 बघा, 3 × 3 9, 9 × 3 27, हे झाले कॉमन फॅक्टर. आता मला सांगा, इथे आला प्रॉब्लेम. इथे फॅक्टर्स तर मिळाले, आपले प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत, पण कॉमन फॅक्टर कोणच नाहीये. आता 3 इथे आहे पण इथे नाहीये, आणि इथे 2 आहे पण तो इथे नाहीये, एकही कॉमन फॅक्टर नाही. मग अशा वेळी HCF काय असणार आहे. ओके, तर therefore आन्सर इज HCF इज इक्वल टू 1. जेव्हा कोणताच कॉमन फॅक्टर नसतो तेव्हा कॉमन फॅक्टर जो असतो तो ओनली 1 असतो. म्हणजे 27चा कॉमन फॅक्टर पण 1 मिळणार, 16चा पण 1 मिळणार आपल्याला, कारण इथे कॉमन मध्ये कोणच नाहीये, त्याच्यामुळे मग आपला आन्सर आहे 1. चलो, लेट्स सॉल्व द फिफ्थ क्वेश्चन. आता परत 3 नंबर दिलेले आहेत, 18, 32 आणि 48. चलो, प्राईम फॅक्टर्स काढायचे आपण. 18, 2 × 9, 2 × 3 × 3, हे झाले 18चे कॉमन फॅक्टर्स. मग 32चे तर आपण भरपूर वेळा काढले. आता 2 × 16, 2 × 2 × 8, 2 × 2 × 2 × 4, 2 × 2 × 2 × 2 × 2. ओके, आणि 48चे कॉमन फॅक्टर काय होणार आहेत, 2 × 24, 2 × 2 × 12, 2 × 2 × 2 × 6, 2 × 2 × 2 × 2 × 3. आलं लक्षात. आपले फॅक्टर्स, आपल्याला प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. आता कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करू आपण. कॉमन फॅक्टर्स बघा काय आहेत, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे. ओके, आता इथे 2 आहे का, नाही. आता इथे काय 3 आहे, तर 3 इथे आहे का, नाही. आणि 3 इथे आहे का, तर आहे, पण एका याच्यामध्ये नाहीये, 32च्या याच्यामध्ये 3 नाहीये. मग आपल्याला कॉमन फॅक्टर्स किती मिळतात, तर ओनली 1. फक्त इथे 2 कॉमन फॅक्टर मिळतो आपला. Therefore HCF इज इक्वल टू 2. आलं लक्षात. चलो, लेट्स सॉल्व 6th क्वेश्चन. आता 6th क्वेश्चन मध्ये बघा काय नंबर काय, 105 आणि 154. आपण कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. कॉमन फॅक्टर्स नाही, आता आपण प्राईम फॅक्टर्स काढतोय. प्राईम फॅक्टर्स काढल्यानंतर मग कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करायचं. आता 105ला आपण 2 ने नाही डिवाइड करू शकत, पण 3 ने करू शकतो ना, कारण या नंबरचे डिजिटची टोटल बघा काय, 5 + 1 = 6. 6ला 3 ने
आपण डिवाइड करू शकतो, म्हणून आपण या नंबरला पण 3 ने डिवाइड करू शकतो. मग आपण काय करणार, 3 इंटू 3 3 जा 9 आणि 3 5 जा 15. ओके, 35 इंटू 3. मग आता 35 आले. 35 ला आपण 3 ने नाही डिवाइड करू शकत, कारण 3 ने नाही होत. 5 प्लस 3 8 होतात. ओके, मग 3 इंटू 5 ने डिवाइड करू शकतो याला. 3 इंटू 5 इंटू 5 7 जा 35. हे झाले आपले 105 चे प्राईम फॅक्टर्स. ओके, आता आपण 154 चे फाइंड आउट करूयात. 154 ला 2 ने डिवाइड होणार ना. ओके, लास्ट नंबर इज इवन नंबर, तर 2 ने डिवाइड होतो. मग काय होणार, बेसाती 14. ओके, 77. ओके, 2 7 जा 14, एक राहिला, परत 2 7 जा 14. मग आता 77 आलेत की नाही. मग 2 इंटू 7 इंटू 11. ओके, 77 ला 11 चा डिवाइड होतो. आपल्याला प्राईम फॅक्टर्स मिळाले का, 11 पण प्राईम नंबर आहे, त्यामुळे 11 चे परत पुढे फॅक्टर्स नाही होणार आहेत. ओके, मग आपल्याला प्राईम फॅक्टर्स काय काय मिळाले, 3 5 7 आणि 2 7 11. आता कॉमन फॅक्टर्स कोण कोण आहे त्याच्यामध्ये, तर कॉमन फॅक्टर बघा, 2 कॉमन आहे का, नाहीये. 7 7 आहे, 5 कॉमन नाही, 11 पण कॉमन नाही, म्हणजे इथे फक्त 7 आपला कॉमन फॅक्टर आपल्याला मिळतो. मग आपण काय करणार, देअरफॉर HCF इज इक्वल टू 7. ओके, चलो आपण 7th क्वेश्चन बघू आपला. आता 7th क्वेश्चन मध्ये आपल्याला डिजिट्स कोणते कोणते दिले बघा, 42 45 अँड 48. आपण याचे कॉमन फॅक्टर्स, आपण याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करू फर्स्ट. मग 42 चे प्राईम फॅक्टर्स काय होणार आहेत, 2 इंटू 21. ओके, 21 2 जा 42. मग 2 इंटू ह्याला 2 ने नाही डिवाइड करता येणार, ह्याला 3 ने करू शकतो. 3 7 जा 21. ओके, मग आपला 7 हा प्राईम नंबर आहे ना, म्हणजे स्टॉप झाली प्रोसेस. मग आपण ह्याचे फाइंड आउट करू, 45. ओके, 45 ला ओके आपल्याला 3 ने डिवाइड करता येतं. मग 3 इंटू 15. ओके, 15 3 जा 45. मग 3 इंटू 3 इंटू 5. हे झाले 45 चे प्राईम फॅक्टर्स. आता 48 चे फाइंड आउट करू. 2 इंटू 24. मग 2 इंटू 2 इंटू 12. हे इझी आहे, कळतंय ना तुम्हाला, कारण आपण जो आपला प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळं झालेलं ऑलरेडी. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 6. मग 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ओके, आता आपण याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते कोणते बघूया. 2 इथे नाही आहे ना, पण 3 कॉमन इथे दिसतोय मला, इथे पण दिसतोय आणि इथे पण दिसतोय. तर 7 इथे आहे, 42 मध्ये 7 आहे, पण 45 मध्ये नाहीये, इथे पण नाहीये. 5 बघा इथे आहे, 45 मध्ये 5 आहे, पण तो वरती नाही खाली नाहीये. म्हणजे 3 आपला एकच कॉमन फॅक्टर आहे 3, म्हणून मग HCF काय आपला 3. देअरफॉर HCF इज इक्वल टू 3. ओके, चलो आपण आता 8वा प्रश्न सोडू आपला. आता इथे डिजिट्स बघा काय काय, 57 75 आणि 102. ओके, तर 57 चे प्राईम फॅक्टर्स काढू आपण. 57 चे प्राईम फॅक्टर्स बघा काय काय होतात. 3 ने डिवाइड होतं याला. ओके, 7 आणि 5 होता 12. 12 ला 3 ने डिव्हिजन होतं, म्हणून मग आपल्याला याला 3 ने होणार आहे. मग 3 इंटू 3 1 जा 3 आणि 3 9 जा 27. ओके, हे प्राईम फॅक्टर संपले इकडे. 19 इंटू 3 इज इक्वल टू 57 आणि 19 इज प्राईम नंबर. याचे पुढे फॅक्टर्स नाही पडणार आहेत आपले, मग हे फायनल फॅक्टर झाले आपले. मग आपण 75 चे काढू. 75 चे काय होतात बघा, 3 ने डिवाइड होतं याला. मग 3 इंटू 25 आणि 25 ला 5 ने डिवाइड होणार. मग 3 इंटू 5 इंटू 5. प्राईम नंबर आला 5, संपलं. मग 102. 102 चं डिव्हिजन काय होणार बघा, 2 ने होतं. 2 इंटू 51. ओके, आणि पुढे काय होणार,
2 इंटू बघा 5 + 1 = 6. 6ला 3ने डिवाइड करता येतं ना, म्हणून मग 51ला पण 3ने डिवाइड करता येणार. मग 3ने डिवाइड करू, मग 3 × 1 = 3 आणि 3 × 4 = 12. इथे मिस्टेक झाले, 17 होता, 17. ओके, 17 3 = 51. ओके, 17 इज अ प्राईम नंबर. म्हणजे मग आपले फॅक्टर्स झालेले आहेत, तिथे प्राईम फॅक्टर्स काढून झालेले आहेत. आता आपण कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करू. आता कॉमन फॅक्टर्स काय काय असणार आहेत आपले बघा. इथे 2 आहे, इथे 2 आहे का नाही, इथे पण 2 नाही आहे, इथे 3 आहे, 3 कॉमन आहे, इथे बघा 3 कॉमन आहे, 3 आणि 3. 17 कॉमन आहे का, 17 नाहीये. 19 कॉमन आहे का, 19 पण नाही. 5 पण कॉमन नाहीये. म्हणजे इथे आपल्याला जो कॉमन फॅक्टर मिळतोय तो एकच आहे आणि तो कोण आहे, 3 आहे. म्हणजे आपला HCF काय होणार, देअरफॉर SCF = 3. ओके, चलो सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. आता 56 आणि 57. आता 56 जेव्हा आपल्याला नंबर जे असे मिळतात ना, 56 57 किंवा 58 59 किंवा 2 3, जे आपले सलग नंबर असतात, एका मागोमागे एक नंबर जे येतात. आता 6 आणि 7 हे कसे एका नंबरच्या नंतरचा नंबर आहे. तर अशामध्ये हे नंबर जे असतात त्याला को प्राईम नंबर म्हणतात. एक स्टेटमेंट कायम लक्षात ठेवा, एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राईम्स. आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त एक असणार आहे. तरी पण आपण आपले फॅक्टर्स काढायचे, प्राईम फॅक्टर्स काढू आणि आपण फाइंड आउट करू आन्सर. ओके, तर 56 चे प्राईम फॅक्टर्स काय काय होणार आहेत बघा. 56 चे होणार 2 × 28, मग 2 × 2 × 14 आणि 2 × 2 × 2 × 7. आणि 57 चे कॉमन फॅक्टर्स काय होणार आहेत, 3 × 19. 19 3 = 57. ओके, 19 प्राईम नंबर आहे म्हणजे फॅक्टर्स स्टॉप झाले याचे. मग आपल्याला इथं कॉमन फॅक्टर कोण मिळतो, कोणीच नाही, याचा अर्थ 1. ओके, 1 इज ओके. एक लक्षात ठेवा, हे कन्झिक्युटिव्ह नंबर आहेत ना, त्यांच्यामुळे यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त एक येणार आहे. ओके, आणि यांचा HCF 1 येणार. फर्स्ट क्वेश्चन मधला आपला 10 सम आहे. इथे बघा 3 नंबर आहेत, 777, 315 आणि 588. इझी आहे सम. चलो आपण आधी काय करायचं, 777 चे आपण प्राईम फॅक्टर्स काढू. ओके, 777 चे प्राईम फॅक्टर्स काढताना काय होणार, 7 × 7 7 3 = 21. 21 ला 3 ने डिवाइड होतो म्हणजे याला 3 ने डिवाइड होणार आहे. ओके, मग आपण काय करायचं, 3 × 259. ओके, मग पुढे काय जाणार आपण, 3 × आता याला 3 ने पण डिवाइड नाही होत आणि 2 ने पण नाही होत, 5 ने पण नाही होत, याला 7 ने डिवाइड होतं. ओके, 7 ने किती डिव्हिजन आहे, 7 3 = 21, 37. ओके, 37 इज अ प्राईम नंबर. स्टॉप झाली प्रोसेस इथे. आपण आता 315 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करू. ओके, मग 315 चे प्राईम फॅक्टर्स काय होणार आहेत, 3 × 105. ओके, मग 3 × 35 आणि मग 35 ला काय, 7 3 = 35 म्हणजे 3 × 3 × 5 × 7. ओके, 5 7 = 35. ओके, 7 प्राईम नंबर आहे. आता मग आपण 588 चे काढू. 588 मग 2 ने डिवाइड करू. 2 × 294, परत 2 ने डिवाइड करताना 2 × 2 × 147 चा डिव्हिजन होतो. मग पुढे काय होणार, 2 × 2 × आता कितीने होणार, 3 ने होईल डिवाइड, 3 × 49. आता 49 ला 7 ने होतो, मग 2 × 2 × 3 × 7 × 7. ओके, आपले प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत आपण. आता आपण कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करू.
आता कॉमन कोण कोण आहे बघा, इथे 2 आहे का, 2 इथे आहे पण वरती नाही आहे, मग 3 दिसतोय कॉमन मला बघा, 3 इथे आहे, 3 इथे पण आहे आणि 3 इथे पण आहे. ओके, आता 7 इथे आहे पहिल्या याच्यामध्ये, 7 सेकंडमध्ये पण आहे आणि 7 इथे पण आहे. अजून कोणतं कॉमन फॅक्टर आहे का बघा, 5 इथे पण 5 वरती नाहीये. आता बघा जे जास्त कमी फॅक्टर्स आहेत ते बघायचं, तर 37 आहे की नाही, मग 37 कुठे दिसतोय का, नाहीये, याचा अर्थ कॉमन फॅक्टर संपलेले आहेत आपले फाइंड आउट करून. इथे 7 2 इथे 5 3 हे नाही कुठे भेटणार कॉमन, म्हणजे आपल्याला HCF इज इक्वल टू काय मिळणार, HCF इज इक्वल टू 3 into 7. ओके, मग 3 into 7 किती होतात, 21. ओके, आपला प्रॅक्टिस सेट 12 मधला क्वेश्चन 2 काय, फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपल्याला इथे 2 नंबर दिलेले आहेत, वन इज 275 अँड द सेकंड इज 525, आणि ही मेथड डिफरंट आहे, ही डिव्हिजन मेथड आहे. आपण डिव्हिजन मेथड काय ते समजून घेऊ क्वेश्चन सॉल्व्ह करत करत आपल्याला. ओके, मग आपल्याला काय करायचं, इथे हे असं आखून घ्यायचं आणि आपला जो डिनॉमिनेटर आहे ना त्याला आपण इथे 4 स्टेप्स आहेत, ह्या 4 स्टेप्स फॉलो केल्या ना की आपल्याला इझिली आन्सर काढता येतं. फर्स्ट स्टेप इज डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर वन. सेकंड स्टेप इज डिवाइड द प्रीवियस डिवायझर बाय द रिमाइंडर इन द डिव्हिजन. थर्ड स्टेप इज डिवाइड द डिवायझर ऑफ स्टेप 2 बाय द रिमाइंडर ऑब्टेन इन द डिव्हिजन्स इन द स्टेप 2. आणि फोर्थ स्टेप इज कंटिन्यू लाईक दिस टिल द रिमाइंडर बिकम्स 0. ओके, चला, नसेल कळलं ना तरी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत करत हे शिकून घेऊ. आता इथे बिगर नंबर कोणता आहे, 275 की 525, तर 525. मग 525 ला आपण मध्ये लिहून घ्यायचं आणि त्याला आपण 275 ने डिवाइड करायचं. ओके, मग 275 ने डिवाइड करताना काय होणार, 275 1 जा 275. ओके, 2 चा डिव्हिजन नाही लागणार कारण 275 2 जा हा नंबर मोठा होऊन जातो, आन्सर मोठा होतो. मग आपल्याला रिमाइंडर किती उरतात इथे, 0 250. मग आपण काय करायचं, हा जो इथला रिमाइंडर आहे ना ह्याने या डिवायझरला परत डिवाइड करायचं. मग इथे किती यायचे, 275. जो हा नंबर आहे इथला तो इथे कॉपी करायचा आपण. ओके, आणि आपण हे कंटिन्यू करायचं असं. आणि आता या रिमाइंडरने या डिवायझरला आपण डिवाइड करायचं. मग 250 1 जा 250, कारण 250 2 जा 500 होईल ना, मग ते नाही डिवाइड करता येणार आपल्याला. मग इथे 250 लिहिले आपण. ओके, मग आपण काय आन्सर घेणार इथे बघा, 275 मधून 250 गेले, उरले 25. मग 25 ने आपण कितीला डिवाइड करायचं आहे, 250 ला, कारण इथला जो डिवायझर आहे त्याला आपण डिवाइड करायचं होतं आपण. ओके, आलं लक्षात. मग आता आपण 25 ने जर 250 ला डिवाइड करणार तर काय होणार, 25 1 जा हे 10 चा डिवाइड होतो ना डायरेक्ट, 25 10 जा 250. and now the answer is 0. इथे रिमाइंडर 0 आला. ओके, म्हणजे आपल्याला HCF आपला काय मिळतो, HCF इज इक्वल टू 25. ओके, आपल्या क्वेश्चन मध्ये 2 पार्ट आहेत. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड. HCF आपल्याला 25 मिळालेला आहे आणि हे जे आपल्याला सम दिलेलं आहे ना त्याला रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, म्हणजे आपण काय करायचं, याच्यातून HCF दोन्ही कट करायचे. नाही कळलं ना, बघूया आपण इथे 275 डिवाइड बाय 525 हे आहे तसे लिहिले, इज इक्वल टू, आता याला आपण 275 डिवाइड बाय 25 करू आणि 525 डिवाइड बाय 25 करू. मग काय होणार, आपण जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने डिवाइड करतो ना तर त्या नंबरची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही. म्हणून आपण 25 ने न्यूमरेटरला पण डिवाइड केलं आणि 25 ने आपण डिनॉमिनेटरला पण डिवाइड केलं, काहीच फरक पडत नाही. आपण असं केल्यामुळे आपली जी व्हॅल्यू ती सेम राहणार न्यूमरेटर डिनॉमिनेटरची. मग आता बघा 275 ला 25 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतं 11 आणि 525 ला 25 ने डिवाइड केल्यावर आन्सर येतं 21.
तर हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 275 डिवाइड बाय 525 चा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 11 डिवाइड बाय 21. आता आपला क्वेश्चन 2 बघा काय. क्वेश्चन 2 मधला सेकंड आहे 76 डिवाइड बाय 133. आता 76 आणि 133 याचा आपल्याला HCF पण काढायचं आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्म पण करायचा आहे. तर आपण आधी काय करणार, जो बिगेस्ट नंबर आहे त्याला स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करणार. तर बिगेस्ट नंबर कोणता यातला 133 आणि स्मॉलेस्ट आहे 76. मग आन्सर काय आहे बघा, 76 वन जा 76. ओके, रिमाइंडर किती आला आपला 57. ओके, मग आपण 76 ला 57 ने डिवाइड करायचं. ओके, आता 57 ने 76 ला डिवाइड करताना परत 1चाच डिव्हिजन होणार. ओके, मग आता हे मायनस केले, किती आन्सर आला आपला 19. ओके, आता 19 ने कोणाला डिवाइड करायचं 57 ला, केलं डिवाइड. मग 19 ने किती, 19 3 जा 57. ओके, मग आन्सर किती आला इथे 0, रिमाइंडर 0 0, म्हणजे आपलं हे प्रोसेस स्टॉप झाली. म्हणून मग देअरफॉर HCF इज इक्वल टू, HCF काय असणार आहे, जो लास्ट डिवायझर असतो तो, हा आपला HCF आहे. मग आपण काय लिहिणार ते HCF इज इक्वल टू 19. ओके, मग आपल्याला कळलं ना, सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी आपण काय करणार, जे न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटरला त्याने 19 ने डिवाइड करायचा. मग 76 अपॉन 133 इज इक्वल टू 76 डिवाइड बाय 19 आणि 133 डिवाइड बाय 19. आन्सर किती येतं 4/7. ओके, चलो आपण आता लास्ट क्वेश्चन सॉल्व करू. आता इथे बघा काय आहे, 161/69. बिगेस्ट नंबर कोणता आहे 161, त्याला आपण डिवाइड करणार 69 ने. मग काय होतं बघा, 69 1 जा 69, 69 2 जा 138, मग इथे 2 जा 138. ओके, मायनस करू, किती आन्सर आलं 23. आणि मग आता आपण जो इथला डिवाइडर आहे त्याला परत इथे घ्यायचा 69. ही प्रोसेस कंटिन्यू करायची जोपर्यंत रिमाइंडर 0 0 होत नाही तोपर्यंत. मग 23 × 3 इज इक्वल टू 69. 23चा टेबल आहे ना लक्षात, रिमाइंडर किती 0 0, झालं आपलं सॉल्व. आपल्याला HCF काय मिळाला आपला, हा 23 आपला HCF आहे. देअरफॉर HCF इज इक्वल टू 23. आणि इथे 161 डिवाइड बाय 69 ला सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी आपण काय करणार, आपण जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आहे त्याला 23 ने डिवाइड करणार. मग 161 डिवाइड बाय 23 आणि 69 डिवाइड बाय 23. आन्सर किती आला 7/3. ओके, चला, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच बाकीचे पण प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ बघायचे असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.